आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा. सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. नमस्कार. आपल्या संगीतानं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा काळ गाजवणारे संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे आणि लक्ष्मण उर्फ विजय पाटील या जोडीनं चित्रपटातील संगीताची दुनियाच पालटली. राजश्री फिल्मचा एजंट विनोद हा या जोडीचा पहिला हिंदी सिनेमा होता. तर मराठीमध्ये दादा कोंडके यांनी आपला सिनेमा पांडू हवालदार या सिनेमाचं संगीत करण्याची या दोघांना पहिली संधी दिली. आणि मग काय, पांडू हवालदार या सिनेमाच्या संगीताच्या तुफान यशानंतर तुमचं आमचं जमलं, बोट लावेन तिथं गुदगुल्या, राम राम गंगाराम, आली अंगावर अशा एकाहून एक धमाल सिनेमांना या जोडीनं संगीत दिलं. त्यांनी 75हून अधिक हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिलंय. हिंदीत तर हमसे बढ़कर कौन है, सुन सजना, दीवाना तेरे नाम का, पोलीस पब्लिक, 100 डेज, दिल की बाजी, पत्थर के फूल याला तर त्यांनी संगीत दिलंच. पण 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया, नंतर हम आपके है कौन आणि हम साथ साथ है या सिनेमानं त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. आज कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मधून त्यांची ठसकेबाज मराठमोळी गाणी येत आहेत आपल्या भेटीला. मात्र त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, या जोडीला राम लक्ष्मण हे नाव कसं मिळालं, ते कोणी दिलं आणि त्यांच्या आयुष्याचा वेगवेगळ्या टप्प्यांवरचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. चला सुरुवात करूयात. जसा जीवात जीव घुटमळ तसं फिरतीच वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ, हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. चल ग राणी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग, रामाच्या पायात गार गार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग, हे जवा तुझं न माझं जुळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा, कुठं हा घेऊन जावा, काय बाया करीत झालं या इफरीत, सस्याला बिळकून जावा, माझ्या पदरात पडलं हे खुळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. जमीन आपली उन्हान तापली, लाल लाल झाली या माती, करूया काम अंगारूया घाम, चला पिकवू माणिक मोती, एका वर्षात होईल तिळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. शिवार फुलतय तोऱ्यात डुलतय, झोकात नाचतोय धोतरा, तुरीच्या शेंगा जात्यात ठेंगा, लपलाय भुईमुंग भितरा, मधी वाटाना बघ वळवळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल, वराडती या कोकिळा, चिमणी सुरते उगीत राघो, मैनेवरती खुळा, मोर लांडोरी संग खेळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. थुई थुई नाचते खुशीत हसते, मनात फुलपाखरू, सोडा किराया नाजूक
दमयंती मी नळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ बामणाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात येशील का संध्याकाळी जाऊ दुसरीकडं नको बाबा तिकडं बसलाय संतो माळी म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ आलोय फर्मात पडलोय फिरमात सांग मी दिसतोय कसा सांगू आडाने ठोकळा मनाचा मोकळा पांडू हवालदार जसा तुझ्या वाचून जीव तळमळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ गालावरची खळी तुझ्या लावी येड मला कस सांगू तुला एक मोका दे मोका दे मोका दे एक मोका दे मोका दे मोका दे जवळ तू माझ्या येऊ नको कस सस होतंय मला काय सांगू तुला एक झोका दे झोका दे झोका दे एक झोका दे झोका दे झोका दे भर ज्वानीच पखवाज कसा दे तू या आवाज हे तुझ्या गोल गोल अंगाचा काही लागन अंदाज असं नाव नका ठेवू गुण माझे नका गावू मला होतील गुदगुल्या बोट नका कुठं लावू तहान लीला दोन जीवाची तहान भागू दे एक मोका दे मोका दे मोका दे एक मोका दे मोका दे मोका दे जवळ तू माझ्या येऊ नको कस सस होतंय मला काय सांगू तुला एक झोका दे झोका दे झोका दे एक झोका दे झोका दे झोका दे हे आपल्या नाजूक हातानं हे तुला घडवलं देवानं माझ्या पदरात टाकले या
दान किती हे प्रेमान. तुला लाखात निवडीन सार करील आवडीन. नको येऊ सघाईला हळूहळू घे सोडीन. तुझा न माझा जगात साऱ्या डंका वाजू दे. एक मौका दे मौका दे मौका दे. एक मौका दे मौका दे मौका दे. जवळ तू माझ्या येऊ नको कसं होतंय मला काय सांगू तुला. एक झोका दे झोका दे झोका दे. एक झोका दे झोका दे झोका दे. तुझ्या नजरेची धार हे लावी जीवाला हुरहुर. तुला पाहून उठतया माझ्या मनात काहूर. लई नाजूक ही काया तुम्हासाठीच ठेवलीया. कशी उघडून दाखवू मी माझ्या मनातली माया. जन्मोजन्मी तुझ्या सारखा मैत्र लाभू दे. मौका दे मौका दे मौका दे. एक मौका दे मौका दे मौका दे. अग गालावरची खळी तुझ्या लावी येड मला कस सांगू तुला. एक मौका दे मौका दे मौका दे. एक मौका दे मौका दे मौका दे. जवळ तू माझ्या येऊ नको कसं होतंय मला काय सांगू तुला. एक झोका दे झोका दे झोका दे. एक झोका दे झोका दे झोका दे. एक मौका दे मौका दे मौका दे. एक मौका दे मौका दे मौका दे. राम लक्ष्मण जोडीच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट म्हणजे एजंट विनोद केल्यानंतर राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे यांचं 1976 मध्ये अकाली निधन झालं. पण त्यांच्या जाण्यानंतरही विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावानंच संगीत दिलं. त्यांनी आपल्या या जोडीच्या नावामध्ये बदल न करता किंवा केवळ स्वतःचं नाव मोठं करण्याच्या मोहापेक्षा आपल्या या मित्राचं नाव त्यांनी संगीतातून जिवंत ठेवलं. हेंद्रेंच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण नावानं संगीत देणं विजय पाटील यांना बरोबर वाटेना आणि म्हणूनच त्यांनी राम लक्ष्मण या नावाने अनेक सिनेमांना संगीत दिलं आणि ते सिनेमे यशस्वीही झाले. मित्राबद्दल वाटणारी आस्था, प्रेम आणि माणूस म्हणून ते कसे होते हेच यातून दिसतं. सुता तुला रामाचं वरदान. अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. अरे हादरली ही धरणी थरथरले आसमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनी
बाण, हे द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण, द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण, हे तळहातावर आला घेऊन पंच प्राण, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे सीतामाई शोधासाठी गाठली लंका, तिथ राम नामाचा तू वाजविला डंका रे डंका, राम नामाचा तू वाजविला डंका, दैत्य खवळले सारे परी हसले विभीषण, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिले फोडून मोती राम कुठे आतला, पाहिले फोडून मोती राम कुठे आतला, अरे उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, अरे हादरली ही धरणी थरथरले आसमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे आले किती गेले किती संपले भरारा, तुझ्या परिणामाचा रे अजूनी दरारा, तुझ्या परिणामाचा रे अजूनी दरारा, हे धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. धन्य तुझे राम राज्य धन्य तुझी सेवा, तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा, तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा, घे बोलावून आता कंठाशी आले प्राण, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, हे राम लक्ष्मण जानकी
गंगो तारुण्य तुझं बेफाम गलसा इश्काचा एटम वाहम हे गंगो तारुण्य तुझं बेफाम गलसा इश्काचा एटम वाहम मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय काही सांगू नका गंगाराम हे गंगो तारुण्य तुझं बेफाम हे लसा इश्काचा एटम वाहम हे गंगो तारुण्य तुझं बेफाम हे लसा इश्काचा एटम वाहम माझ्यापासून दूर नको जाऊ गंगूबाई आणि तुझ्या विना मला करमत नाही ग तुझ्या विना मला करमत नाही नेऊ नका आडशाला येणार मी नाही पुरुषाच्या जातीचा भरोसा काय बाबा पुरुषाच्या जातीचा भरोसा काय मला फणवू नका असं हिणवू नका करते दुरून मी राम राम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम जसा इश्काचा एटम वाहम मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय काही सांगू नका गंगाराम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम हे जसा इश्काचा एटम वाहम बसू नको बसू नको ये संगतीला अन माहीमचा हलवा देतोय तुला गपोरी माहीमचा हलवा देतोय तुला येऊ नका जवळ असं खेटायला अन हलवाई रोज येतो भेटायला मला हलवाई रोज येतो भेटायला जावा बेगीन घरा जावा पाणी करा तुमचं चक्कर झालंय रिकाम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम जसा इश्काचा एटम वाहम मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय काही सांगू नका गंगाराम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम हे जसा इश्काचा एटम वाहम अंग पोरी तंग तुझं आलय भरून अन भेटशील का मला चोरून चोरून गंगू भेटशील का मला चोरून चोरून माग नका लागू मेहरबानी करून कितीतरी गेले माझ्या भोवती फिरून असे कितीतरी गेले माझ्या भोवती फिरून गुण उधळू नका असं खिदळू नका जरा तोंडाला लावा लगाम मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय काही सांगू नका गंगाराम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम जसा इश्काचा एटम वाहम मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय काही सांगू नका गंगाराम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम हे लसा इश्काचा एटम वाहम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम हे लसा इश्काचा एटम वाहम
बेधाम रसा कहता है कम बहम कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. काशी गह काशी तुझी सवय कशी जरा बोल माझे पाशी ग सुके सुके बोंबिल हल्ले काय ग तुम्ही केले सुके सुके बोंबिल हल्ले काय ग तुम्ही केले मला वाटलं धन्य ते खिल्लाच हाय मी भिंतीला ठोकलं चक्कीवरून पीठ हल्लं काय ग तुम्ही केलं चक्कीवरून पीठ हल्लं काय ग तुम्ही केलं अय्यो मला वाटलं सख्या ते पावडर हाय म्या तोंडाला फासलं काशी गह काशी तुझी सवय कशी जरा बोल माझे पाशी ग अरे काशर काश करू नको तमाशा कसं वागू तुझ्याशी रे बाटली मंदी राखेल होतं काय ग तुम्ही केलं काय बाटली मंदी राखेल होतं काय ग तुम्ही केलं बाय गो मला वाटलं धन्य ते अत्तर हाय तुझ्या कपड्याला लावलं हे पानासाठी चुना हल्ला काय ग तुम्ही केला पानासाठी चुना हल्ला काय ग तुम्ही केला मला वाटलं सख्या ते लोणीच हाय मी पावासनी लावलं हे काशी गह काशी तुझी सवय कशी जरा बोल माझ्या पाशी ग हे काशर काश करू नको तमाशा कसं वागू तुझ्याशी रे हे सिनेमाची तिकट हल्ली काय ग तुम्ही केली सिनेमाची तिकट हल्ली काय ग तुम्ही केली दोस्ताच्या संगतीनं खेळायला गेली न मज्जा भी केली चाराण्याचे 3 हल्ले काय ग तुम्ही केले चाराण्याचे 3 हल्ले काय ग तुम्ही केले अहो मला वाटलं धन्य ते फुगच हाय मी पोरांना वाटले काशी गह काशी तुझी सवय कशी जरा बोल माझे पाशी ग काशर काश करू नको तमाशा कसं वागू तुझ्याशी रे राम लक्ष्मण मधील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 ला नागपूर इथे झाला. त्यांना लहानपणापासूनच संगीताची प्रचंड आवड होती. त्यांचे वडील आणि काका देखील शास्त्रीय संगीतात अत्यंत प्रवीण होते. त्यांच्याकडूनच हा वारसा विजय पाटील यांच्याकडे आला होता. त्यांनी प्राथमिक संगीताच्या शिक्षणाचे धडे हे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद यांच्याकडूनच गिरवले आणि उर्वरित क्लासिकल संगीताचं शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था नागपूर इथून पूर्ण केलं. पण त्यांनी कायमच मोठी स्वप्न बघितली. त्यामुळे आपल्या करिअरचं केंद्रबिंदू केंद्रस्थान मुंबई राहावं यासाठी त्यांनी मुंबईमध्ये एका ऑर्केस्ट्राची सुरुवात केली आणि अशा एका ऑर्केस्ट्राच्याच वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या या कार्यक्रमावर पडली. आणि मग पुढे काय झालं सांगणार आहे थोड्याच वेळात. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये येतंय पुढचं गाणं तुमच्या भेटीला.
तुमच्या नावात लाल लाल कुकून का पाळला भलका बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का भलतंच काम तू लावलंस मला बोलून बघतोय मी साहेबाला ते लाईनीत घेतल का बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का तुमची किरत मोठी तुम्ही मनात लई दिलदार तुमची किरत मोठी आव तुमच्यासाठी आले सोडून मी घरदार आव तुमच्यासाठी वत नव्हते दिले तुम्हाला आणि काही लागल का बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का सांगून ठेवलंय वाडवडिलांना काय झालं तरी एका हातानं ही टाळी वाजल का बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का मी लाडात रुसले लाडा लाडात पुढ्यात घ्याल का मी लाडात रुसले मी गालात हसले माझ्या गालाला गाल तुम्ही द्याल का मी गालात हसले मनात तुमच्या काय घुटमळतंय कानात सांगाल का बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का तुझा न माझा हा जमलाय जोडा पगार माझा हलय ग थोडा न तेवढ्यात वागल का बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केळीवाली मी आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. लपवू नका छपवू नका धरलंय हातात काय दावा हे माझ्या लाडक्या जीवा फिरतीचा ठेवा रानातनं आणलाय रानमेवा जरा मला दावा आधी मला एक चानस हवा देतो रानमेवा पर मला एक चानस हवा देतो रानमेवा अग मला एक चानस हवा लिंबाच्या गारव्याला जाऊया न हळूहळू रानमेवा खाऊया हे लिंबाच्या गारव्याला जाऊया न हळूहळू रानमेवा खाऊया अरे नको बाबा कोणीतरी पाहिल थंड जरा झाडाच्या आडाला राहूया चल केळीच्या फळातनं घेईन मी पुढ्यात झुंब नका अंगाला दूर जावा जरा दूर जावा पर मला एक चानस हवा जरा दूर जावा आधी मला एक चानस हवा जरा दूर जावा अग मला एक चानस हवा नदीच्या किनारी बसूया मनातल्या मनात हसूया हे नदीच्या किनारी बसूया न मनातल्या मनात हसूया पाण्यातली मासळी बघ मला चला बांबूच्या वेटात घुसूया झालो मी राजी न होशील का माझी येऊ नका घाईला दम खावा जरा दम खावा आधी मला एक चानस हवा जरा
दम खावा, पर मला एक चानस हवा, जरा दम खावा, अग मला एक चानस हवा. मऊ मऊ गवतावर झोपूया अन फिरतीचा गुलकंद चाखूया. हे मऊ मऊ गवतावर झोपूया अन फिरतीचा गुलकंद चाखूया. असं नका वागू तुम्ही जाना मध्ये न थोडी मनाची रास तरी राखूया. अग पुरे ही तरह न जातो मी घरा, थांबा नका जाऊ नामदेवा, माझ्या नामदेवा. मग मला एक चानस हवा, नको नामदेवा, अग थोडासा चानस हवा, पूर्ण नामदेवा, मला एवढाच चानस हवा. देते नामदेवा, आता सगळाच चानस हवा, घ्या हो नामदेवा. आता सगळाच चानस. राम लक्ष्मण हे नाव कसं पडलं, या जोडीची नेमकी सुरुवात कशी झाली? करिअरचं केंद्रस्थान मुंबईला हवं यासाठी विजय पाटील यांनी नागपूर सोडलं आणि ते मुंबईला आले आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला लागले. विजय पाटील त्यांचे मोठे बंधू सुरेंद्र यांच्यासोबत एक गाण्याचा कार्यक्रम करत होते. याच कार्यक्रमाला हजर होते दादा कोंडके. दादा कोंडकेंना यांची गाणी प्रचंड आवडली आणि त्यांनी पांडू हवालदार या त्यांच्या मराठी सिनेमासाठी गाणी करणार का असं त्यांना विचारलं. त्यावेळी संगीतकारांच्या जोड्या काम करत असत. त्यामुळे मग दादा कोंडके यांनी सुरेंद्र यांचं राम आणि विजय पाटील यांचं लक्ष्मण असं नामकरण केलं. विजय पाटील यांना त्यांच्या घरात प्रेमानं लखन म्हणत असत. तेवढंच दादांनी लक्षात ठेवलं आणि त्यांचं नाव लक्ष्मण असं ठेवलं आणि त्यातूनच राम लक्ष्मण या संगीतकार जोडीचा जन्म झाला. दादांचं पान राम लक्ष्मण यांच्याशिवाय हलत नसे. लोकांना आवडणारं संगीत कसं द्यायचं याचे धडे राम लक्ष्मण यांनी दादा कोंडकेंकडूनच घेतले. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरली मोत्याचा घास तोळा भरवी तेरे राया. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरली मोत्याचा घास तोळा भरवी तुला पाहून कळी माझी लई खुलते. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरली मोत्याचा घास तोळा भरवी तुला पाहून कळी माझी लई खुलते. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरली मोत्याचा घास तोळा भरवी चोळी अंगात तंग तुझ्या कशी बसली. रंग साडीचा सांग तुझ्या दिसतो कसा. काग डोळ्याची बाहुली फिर फिरते. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरली मोत्याचा घास तोळा भरवीते. गोऱ्या गंडाला बाजूबंद आवडतो. हे तुला नाही सखे तो मला जळवितो. हो कसलं सोन्याची हातामध्ये बघ नटली. हिरव्या चुड्या बिगर तेला शोभा कुठली. काग मला असं खट खट झुलविते. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरली मोत्याचा घास तोळा भरवीते. कोल्हापुरी गळ्यामध्ये कट्टा झुलतो. जसा शंभूच्या भुजेवर नाग डुलतो. हो कमरपट्ट्यात झुंजरो का हसलं. त्यानं पाहिलं ते
मला नाही कधी दिसलं अशी मोर मोर तोऱ्यानं का मिरवी ते चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरली मोत्याचा घास तुला भरविते. तुला पाहून कळली माझी लई फुलते. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरली. साखर झोपे मंदिनी असता अवचित आला तुम्ही. पोटाला बाई बोट लागता भलतीच भ्याले मी. गडबडलं माझं मन मला उठवना काय घडलं रामायण पुढं आठवना. साखर झोपे मंदिनी असता अवचित आला तुम्ही. पोटाला बाई बोट लागता भलतीच भ्याले मी. गडबडलं माझं मन मला उठवना काय घडलं रामायण पुढं आठवना. तुम्ही करताना मंतरी लागले पुरी मन मध पावरलं. तू आलीस अंगावरी ग पटकन सरी तरी मी सावरलं. धक 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 पेटून उठल्या. धक 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 पेटून उठल्या पोरातील भावना. पुढ्या सोडून तुम्ही म्हणाला आता मला रावना. गडबडलं माझं मन मला उठवना काय घडलं रामायण पुढं आठवना. मी असताना एकटी धरण हलवटी शिटी गावा जिवली. या कुरल्या बटी पाहुणी खटी ग हुकूमत गाजिवली. मीच म्हणाले हाता मंदी. मीच म्हणाले हाता मंदी बरा की हिरवा चुडा. तुम्ही तर बाई करून टाकला लगेच साखर पुडा. गडबडलं माझं मन मला उठवना काय घडलं रामायण पुढं आठवना. बाई सोडून चाली रीती मारता किती बढाई कीर्तीची. मी मदन तू माझी रती खेळ संगती लढाई फिरतीची. ज्ञानामधल्या तलवारीला. ज्ञानामधल्या तलवारीला कधीतरी चालू करा. बचकन काढून तुम्ही म्हणाला हाता मंदी धरा. गडबडलं माझं मन मला उठवना काय घडलं रामायण पुढं आठवना. ला 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 ला. ला 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 ला. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. गेली कुठं गावाला बोलल्या बिगर रावाला.
साजन माझा. लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशी गाणी देण्यात या जोडीचा हातखंडा होता. संगीत क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. वयाची 20 ओलांडल्यानंतर नागपूरहून घर सोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी मुंबईला आलेले विजय काशीनाथ पाटील यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वतःचा असा स्वतंत्र ठसाही उमटवला. बॉलिवूडमधला हा मराठी माणूस आजही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमधून आपल्या सोबत आहे. सुरेंद्र हेंद्रे उर्फ राम यांचं तर 1976 मध्ये अकाली निधन झालं, तर लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचंही नुकतंच 22 मे 2021 निधन झालं. मात्र या जोडीनं निर्माण केलेलं संगीत हे अजरामर आहे. आणि म्हणूनच तर रोमॅन्टिक असो, भक्तिगीत असो किंवा मग मस्तीखोर धमाल गाणी, या गाण्यांमध्ये प्रचंड गोडवा आहे. आणि त्यामुळेच आज आणि येणाऱ्या अनेक पिढ्या ही गाणी कारवा क्लासिक्स मराठीमधून ऐकत राहणार आहेत. संगीत क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण या जोडीला आमचा सलाम. नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पान, नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पान, त्यात आलं तरुणपण मिरवायला, कुणीतरी न्याहो मला फिरवायला, कुणीतरी न्याहो मला फिरवायला.
मला वाजवून दावा, मनातली विच्छा माझी पुरवायला, कुणीतरी न्याह मला फिरवायला, कुणीतरी न्याह मला फिरवायला. तळमळते मग चैन पडेना, डोळ्यावरची धुंदी उडेना, जवळ असूनही काही घडेना, जवळ असूनही काही घडेना. सुटलं ग वार आज थंड गार गार, खेळत याह मला हरवायला, कुणीतरी न्याह मला फिरवायला, कुणीतरी न्याह मला फिरवायला. गडवाटे भारी मजला मागू कशी, मनातला सारा माझ्या सांगू कशी, घ्याल का हो राया एक शालू बनारसी, घ्याल का हो राया एक शालू बनारसी, घ्याल का हो राया एक शालू बनारसी.
आजचा शो कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमची कॉमेंट देऊन. आणि सारेगम मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा टॅब ऑन करा म्हणजे तुमचा कुठलाही एपिसोड मिस नाही होणार. राया माया तुझी माझ्यावर नित्य राहू दे. राया माया तुझी माझ्यावर नित्य राहू दे. हे पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे. हो पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे. पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे. हो पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे ना. तुझी राधा प्यारी बोल की रे श्रीहारी. माझं संकट पडले भारी घे धावत धावून रारी. संकट पडले भारी सारी रात तुझ्या संगतीत दंग होऊ दे. सारी रात तुझ्या संगतीत दंग होऊ दे. हे पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे दे. पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे. पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे ना. पहिली 100ची नोट माझ्या